जिजाऊ, कसे आहात सर्वजण? मी कविता तुमचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवत आहे चपात्या ठेवण्यासाठी रुमाल. तर इथे मी 2 चौकोनी पीस घेतलेले आहेत 18 बाय 18चे आणि ह्याला मी आता जोडून घेणार आहे. थोडासा भाग मी ओपन ठेवणार आहे जेणेकरून त्याला सुलट करता येईल. अशा प्रकारे दोन्ही भाग जोडून झाल्यानंतर ह्याला आपल्याला सुलट करून टॉप स्टिच करायचं आहे. इथे मी पांढऱ्या रंगाचाच कपडा घेतलेला आहे, कारण दुसरा जर कोणता रंग घेतला तर तो रंग चपात्यांना लागू शकतो. तसं तर आपण नॉर्मली रुमालामध्ये चपात्या गुंडाळून ठेवतो, पण त्यामध्ये काय होतं की चपात्या जर उघड्या राहिल्या, एखाद्या बाजूने रुमाल जर छोटा पडला तर त्या चपात्याचा भाग तिथून त्या चपात्या पाणी पडून भिजतात आणि मग ओल्या होतात. म्हणून अशा प्रकारे हे व्यवस्थित जर आपण चपातीचं कवर रेडी केलं तर आपल्या चपात्या व्यवस्थित राहतात. टॉप स्टिच झाल्यानंतर ह्याला आता मी क्विल्टिंग करून घेणार आहे. त्यासाठी त्यावर आधी मी चॉकने सर्व लाईन्स आखून घेणार आणि त्यानंतरच क्विल्टिंग करणार. क्विल्टिंगसाठी मी 5-5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे. अशा प्रकारे मार्किंग करून घेतल्यानंतर क्विल्टिंग करणं सोपं जातं. त्यामुळे तुम्ही कोणत्याही फॅब्रिकला जर क्विल्टिंग करत असाल तर अशा प्रकारे प्रथम मार्किंग करून घ्या. क्विल्टिंग करून झाल्यानंतर आपल्याला आता जे 4ही कॉर्नर आहेत त्या कॉर्नरपासून 5-5 इंचाची मार्किंग करायची आहे. हे चपाती कवर बनवायला खूपच सोपं आहे. तुम्ही हात शिलाईने सुद्धा हे करू शकता आणि दिसायलाही छान दिसतं. रोजच्या जीवनात उपयोगी पडतील अशा वस्तूंचे मी व्हिडिओ बनवत असते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो, सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळत जाईल. ह्यानंतर आता प्रत्येक कॉर्नरच्या ज्या मार्किंग आहेत त्यांना आपल्याला एकत्र जोडायचं आहे. 1-1 इंचाची शिलाई आपल्याला करायची आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही फ्रूट्स ठेवण्यासाठी किंवा ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे कवर बनवू शकता. आणि ह्याला दोरी जर आपण दिली तर ह्याला आपण बंदही करू शकतो. तर असा एक नवीन व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल ज्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचं कवर जे आहे जे पूर्णपणे बंद करू शकतो. एक इंचाची शिलाई झाल्यानंतर हा सर्व कपडा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे 4 कॉर्नर निघालेले आहेत त्याला व्यवस्थित आपल्याला बाहेरच्या बाजूने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. सर्व कॉर्नर असे बाहेरच्या बाजूला ठेवून आपल्याला पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे.
सो मैत्रिणींनो, आपलं चपाती कवर आता रेडी झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटमध्ये. तर हे चपाती कवर सज्ज झाले आहे आपल्या चपात्यांना फ्रेश ठेवण्यासाठी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.